अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे महाराष्ट्र येथील वामनराज प्रकाशनची पुस्तके वाचन करीत आहोत. अशी असंख्य पुस्तके आपणास संबंध विचार जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्रावर ही पुस्तके अवेलेबल आहेत. त्यातले साधना जिज्ञासा परमपूज्य श्रीदादा लिखित पुस्तक वाचन आपण करीत आहोत. यात प्रश्न असा विचारलेला आहे साधकांनी, श्री ज्ञानेश्वरीच्या ओळीतल्या एकेका शब्दावर तुम्ही विस्तृतपणे बोलता. अशा एकेका शब्दाच्या अंतरंगात तुम्ही कसे शिरलात? उत्तर: आपण आपल्या प्रयत्नाने काही शब्दांच्या अंतरंगात जात नसतो, तर तो सद्गुरूच नेतात. श्री ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात शुद्ध ब्रह्मरसाशिवाय वेगळे काही गोष्ट नसते. मला जेव्हा श्री सद्गुरूंनी ज्ञानेश्वरी निवासात म्हणजे देशमुख माळीवर श्री ज्ञानेश्वरीची प्रवचन सेवा करायला सांगितली, तेव्हा मी किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये नोकरी करत होतो. रोज संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर माळीवर जायचे. तेथेच खालच्या बाथरूममध्ये स्नान करून कपडे बदलायचे आणि वर येऊन देवांना माऊलींना साष्टांग प्रणाम करून प्रवचन सेवेला बसायचे. माळीतल्याच एका कपाटात परमपूज्य श्री मामांच्या सांगण्यावरून मी माझे काही कपडे कायमचे ठेवलेले होते. प्रवचन सेवा झाल्यावर परत कपडे बदलून मग सायकलने माऊलीत जायचे. असा माझा नित्यक्रम होता. पहिल्या काही दिवसातच मी परमपूज्य श्री मामांना एक प्रश्न विचारला की, आपण येथे रोज प्रवचन सेवा करायला सांगितले आहे खरी, पण कोणत्या ओळीवर सेवा करावी ते सांगावे, म्हणजे तशी तयारी करता येईल. त्यावर मामा गोड हसून म्हणाले, हे मी सांगणार नाही. अरे, हे श्री ज्ञानेश्वरीच सांगते व आपल्याकडून हवी तशी सेवा तीच करून घेते. पण मला तशी प्रसिद्धी त्यावेळी नसल्यामुळे त्याचे ती सांगणे नीटपणे चित्तात रुजले नव्हते. मात्र त्यावर विश्वास नव्हता असेही नव्हते. त्यानंतरच्या प्रवचनाच्या वेळी जेव्हा मी ज्ञानेश्वरी उघडली, त्यावेळेस नेमका 6वा अध्याय निघाला व ओवी समोर दिसली ती, ऐसे विवरणीया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराज. मग त्या दिवशी त्याच ओळीवर जमेल तशी सेवा झाली. पण काही भाग अजूनही विवरणाचा उरलाच आहे असे मनाला वाटले, म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच ओळी मी सेवेला घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रोजच असे घडून त्या एका ओळीवरच सलग 6 महिने प्रवचन सेवा घडली. ही सेवा कुणी करून घेतली हे सामर्थ्य माझे तर निश्चितच नाही, अजूनही तसे प्राप्त झालेलेही नाही. पण ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात नेऊन ज्ञानेश्वरी शिकवणारी स्वतः ज्ञानेश्वरीच असते याची मात्र त्या निमित्ताने पूर्ण प्रचिती आली. परमपूज्य श्री मामा सांगत की श्री ज्ञानेश्वरी स्वतः मातृहृदयी आहे, म्हणून तिलाही माऊली असेच म्हणतात. एखाद्या प्राण्याला जर भूक लागली तर त्याला काही आईला शोधावे लागत नाही. आईच त्याचा विचार करत येते व ती होऊनच त्याला स्तन्य देते. पण परमपूज्य श्री मामांनी त्याच वेळी मला एक सुंदर उदाहरण दिले होते. ते मी आजपर्यंत विसरलो नाही व पुढेही विसरणार नाही. मी त्यांना त्यावेळी विचारले होते की श्री ज्ञानेश्वरीची भाषा कठीण आहे, ती मला कधीतरी कळेल का? मी त्यासाठी काय करायला हवे? त्यावर त्यांनी हसून मला उत्तर दिले होते की, अरे बाळा, जगात आजवर एका तानुल्याने तरी माझ्या आईची भाषा मला कधी कळेल का म्हणून विचारलं आहे का? आईची भाषा तान्ह्या शरणागत मुलाला कळतेच. श्री ज्ञानेश्वरीला मातृरूप जाणून तान्ह्या मुलासारखे अनन्य अगतिक होऊन शरण जा. मग त्या माऊलीची भाषा तुला न कळली तरच नवल. प्रश्न: 56 भाषांचा केलासे गौरव
असे संत श्री ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात। असा 56 भाषा ज्ञानेश्वरीत खरोखरीच आल्या आहेत का? उत्तर, हे श्री संत नामदेव महाराजांचे वचन आहे। ते म्हणतात की 56 भाषेच्या केला असे गौरव, वारणवी नाव उभारिली। याच अभंगात शेवटी ते सांगतात की नामावणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी। मात्र शब्दशः 56 म्हणजे केवळ पाढ्यातला संख्यावाचक आकडा असे येथे मुळीच गृहीत धरू नये। श्री नामदेवरायांच्या म्हणण्याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरीने अनेक भाषातील शब्दांचा, शब्दसंपदेचा गौरव केला आहे, सन्मान केला आहे। त्यामुळे सिंधी, कन्नड, संस्कृत, तामिळ, गुजराती, कोकणी, वैदर्भी, कारवारी, सारस्वत वगैरे भाषा व बोलीभाषातील अनेक शब्द श्री ज्ञानेश्वरीत सहजपणे स्थानापन्न झालेले दिसतात। प्रत्येक भाषेचे शब्द ज्ञानेश्वरीत कसे आले आहेत यावर संशोधकांनी प्रबंध लिहिले आहेत। ज्ञानेश्वरीतील कोकणी शब्दांचा शोध याविषयी आरा नाडकर्ण्यांनी प्रबंध लिहिला आहे। बेळगावचे श्री रणशाह लोकापूर यांनी ज्ञानेश्वरीतील कानडी शब्दांवरच प्रबंध लिहिला आहे। नुकतीच सिंधी ज्ञानेश्वरी देखील प्रकाशित झाली आहे। ज्या गृहस्थांनी ती प्रकाशित केली, सिंधीत भाषांतर केले ते प्राध्यापक लक्ष्मण हरद्वाणी, त्या समारंभाला मीही गेलो होतो। त्यांनी बोलता बोलता सांगितले की ज्ञानेश्वरी सिंधी भाषेला फार जवळची आहे। सिंधीमध्ये शब्दाला उकार लावतात। लक्ष्मण नावाला लक्ष्मणू म्हणतील। ही उकाराची पद्धत फार प्राचीन आहे। ज्ञानेश्वरीतले शब्द त्यामुळे मला परके वाटलेच नाहीत। अशी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील। 56 भाषेचा याचा एक अर्थ प्रतिष्ठा नसलेल्या किंवा हीन समजल्या जाणाऱ्या भाषेचा असाही होऊ शकतो। प्रश्न, श्री ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत अ उ म आला आहे असे म्हणतात ते कसे काय? उत्तर, जेथे एखादा अकारांत शब्द पूर्ण होतो तेथे अ आलाच, जेथे अनुस्वार तेथे मकार येतो। शिवाय माऊलींची पद्धत उकार सरळपणे योजण्याची। बऱ्याच ज्ञानेश्वरीच्या आवृत्त्यांमध्ये हल्ली असे अनेक उकार काढलेले असतात, पण जुन्या हस्तलिखितात मात्र भरपूर प्रमाणात असतात। सध्या आपल्याकडे चिकित्सक ज्ञानेश्वरीचे काम सुरू आहे। त्यानिमित्ताने बरीच हस्तलिखिते आम्ही पाहिली। 100-125 वर्षापूर्वीच्या सर्व हस्तलिखितांमध्ये जागोजाग उकार आहेतच। म्हणून श्री ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत अ उ म कुठल्या तरी स्वरूपात आहेतच असे जाणकार सांगतात। प्रश्न, आपल्या शक्तिपात योग संप्रदायात श्री ज्ञानेश्वरी हाच आधारभूत ग्रंथ मानतात, तर साधनेची व ज्ञानेश्वरीची सांगड कशी घालावी? उत्तर, खरे म्हणजे श्री ज्ञानेश्वरी ही साक्षात साधनाच आहे। सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे। गीतेच्या शब्दाचे आवरण घेऊन अनादि निर्गुण अशी भगवती शक्ती प्रगट झालेली आहे। तसे श्री ज्ञानेश्वरीचे आवरण लिहून देखील तीच कृपाशक्ती प्रगट झालेली आहे। म्हणून आपल्या साधनेला श्री ज्ञानेश्वरी उपकारक व हितकारकच आहे। साधकांनी समजो वा न समजो ज्ञानेश्वरीचे नित्य प्रेमाने वाचन चालूच ठेवले पाहिजे। त्या योगे हळूहळू साधनेत नक्कीच फरक जाणवेल। श्री ज्ञानेश्वरीच्या चिंतनामुळे साधना अधिक तीव्रतेने व प्रेमाने होते, असाच अनेकांना अंतरंग अनुभव आहे। प्रश्न, परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी आपला नश्वर देह ठेवल्यानंतर साधकांची व कार्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर आली। त्यावेळची सर्व अवघड परिस्थिती मला स्वतःला पाहून माहिती आहे। तेव्हाच्या त्या अत्यंत बिकट व विचित्र अशा परिस्थितीवर आपण यशस्वीपणे मात तरी कशी केली? उत्तर, याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर मात करणारे तेच आहेत व
कार्य करवून घेणारेही तेच आहेत अशी माझी दृढ श्रद्धा आहे. ते माझ्या सतत पाठीशी आहेत म्हणूनच केवळ हे सर्व झाले. प्रश्न: पण फार कठीण परिस्थितीतून तुम्ही त्यावेळी गेलात? उत्तर: मी असे सांगणे कदाचित बरोबर होणार नाही, पण थोड्या शब्दात सांगायचे तर परमपूज्य श्री मामा जर मला सांभाळणारे नसते तर आतापर्यंत माझी कितीतरी वर्षश्राद्धे संपन्न झाली असती. अशीच विचित्र परिस्थिती त्यावेळी होती. परमपूज्य श्री मामांनी देह ठेवण्यापूर्वी वर्षभर आधी आम्हाला तशी स्पष्ट सूचना व कल्पनाही दिली होती. देह ठेवायच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी मला व परमपूज्य सौ ताईंना समोर बसवून घेऊन एक वाक्य निश्चून सांगितले होते. त्या एकाच वाक्यावर आम्ही आजवरचे सारे आयुष्य निर्धाराने सेवा करीत काढले व पुढचेही काढू. ते म्हणाले होते की तुम्ही पक्के लक्षात ठेवा पोरांनो, मी सतत पुढचेही तुमच्याबरोबरच आहे. काहीही हो, कोणी कसेही वागू, धीर सोडू नका. मी आहे सांभाळायला आणि आम्हाला तोच अनुभव सतत पदोपदी येत आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, चालविसी हाती धरून या. असेच त्यांचे विलक्षण प्रेम आहे. प्रश्न: आपण सगळ्या कार्याचा भार हाती घेतल्यानंतर कोणकोणते नवीन प्रकल्प चालू झाले? पुढचे आणखी कोणते आहेत? उत्तर: आमच्या मनाने आम्ही नवीन सुरू केलेले असे प्रकल्प कोणतेच नाहीत व पुढेही नसतील. याचे खरे कारण आणि परंपरेचे तत्वज्ञानही हेच आहे की दगडावर दगड ठेवून आणि विटेवर वीट ठेवून काही खरे आध्यात्मिक कार्य होत नसते. एक तोडजंग इमारत उभी करण्यापेक्षा एक योग्य कर्तव्यवान साधक निर्माण करणे अधिक श्रेयस्कर आहे. पण आज हा जो प्रस्तुत कार्याचा भौतिक व्याप वाढलेला आहे तो केवळ हजारो साधकांची सोय व परंपरेचे सेवा कार्य म्हणून परमपूज्य श्री मामांना परंपरेकडून जे काही आदेश वेळोवेळी झाले होते त्यांच्याच प्रत्यक्ष कार्यवाहीमुळे दिसतो आहे. परंपरेच्या आदेशाप्रमाणे त्यांनी या साऱ्या प्रकल्पांचे संकल्प करून मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला जेवढे सांगितले होते तेवढेच प्रकल्प यथाशक्ती पूर्ण करायचे आम्ही ठरविले आहे. त्या पलीकडे एकाचीही भर आम्ही कधी काढणार नाही व नवीन प्रकल्प तयार करणारही नाही. आजकाल कित्येक ठिकाणी लोक आम्हाला कळकळीने सांगतात की आमचे काम नाही. जे परमपूज्य श्री मामांचे संकल्पित प्रकल्प आहेत, ज्यांची मुहूर्तमेढ त्यांनी सुद्धा रोवली होती, तेच प्रकल्प आम्ही केवळ कार्यवाही करता हाती घेतलेले आहे. सर्व साधकांच्या प्रेमळ सहकार्यानेच ते यथाशक्ती क्रमशः पूर्णही करू. सध्या मंडळाचे सगळे स्तुतीचे अंदाजपत्रक आहे, पण हळूहळू कदाचित सुधारेलही. परमपूज्य श्री मामांनी आश्रम अशी संकल्पना कधी मांडली नाही. त्यांचे कुटुंब ही संकल्पना मात्र त्यांनी वेळोवेळी आग्रहाने मांडली होती. त्यामुळे आपण सगळी मामांचीच लेकरे आहोत. साधकांनी मामांकडे मातृपितृ घर म्हणून यावे, अपार प्रेम वात्सल्य लुटून परत जावे, अशीच या कार्याची घडी आम्हाला सरतेशेवटी बसवायची आहे. हळूहळू ते साध्य होईलही. प्रश्न: तुम्ही अमृता ही नाममुद्रा कशी घेतली? उत्तर: मला परमपूज्य श्री मामांकडून दीक्षा झाल्यावर त्यांचा कृपा अनुग्रह प्राप्त झाल्यावर माझी लेखन शैलीच पूर्णपणे बदलली. आधी जे लिहित होतो तो भाग वेगळा होता, पण दीक्षेनंतर एक अजब गंमत पाहिली की त्यानंतर सद्गुरु कृपेने काव्याद्वारे जी अभिव्यक्ती व्हायची ती आपोआपच ओवीच्या या अभंगाच्या कृतात स्वरूपात व्हायची.
त्यामुळे पूर्वी मी जे थोडे ललित स्वरूपाचे लिहित असे ते नंतर मी घेईनासा झालो. लिहायला बसलो की परमार्थाशिवाय काही मनातच येत नसे. दीक्षा झाल्यावर जय जयाजी श्री गुरुराया ब्रह्मस्वरूप सगुण काया असे आतूनच पुरलेले एक प्रार्थना अष्टक मी परमपूज्य श्री मामांना दाखविले. त्यावेळी ते प्रसन्नतेने म्हणाले की याचा अर्थ ती भगवतीच आतून सर्व करून घेते आहे. ते ऐकून त्यावेळेस मनात एक विचार आला की जर हे श्री भगवतीच नाव आहे, भगवतीच करून घेते, तर तिच्याकडे याचे सगळे कर्तृत्वही दिले पाहिजे. भगवतीचे एक नाव आहे अमृता आणि त्याचा स्कंद महापुराणाच्या रेवाखंडातील नर्मदा माता महात्म्यात देखील उल्लेख आलेला आहे. रुद्रदेह समुद्भूता म्हणूनच ती अमृता ती परमात्म्यापासून उद्भूत झाली, म्हणून ती परमात्म्याची शक्ती, देवात्मशक्ती म्हणजेच अमृता होय. व्यापनी सर्वभूतानां सूक्ष्मात्म सूक्ष्मतरा स्मृता अक्षया अमृता ह्येषा स्वर्गसोपानमुत्तमा सृष्टा रुद्रेण लोकानां संसारार्णवतारिणी. तीच संसार समुद्रातून चालणारी परमप्रेम स्वरूपा आणि अमृत स्वरूपा आहे. लेखन करून घेणे हेही कर्तृत्व तिचेच आहे. अशी